नमस्कार. KB9 मराठीच्या मुख्य बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात आजच्या हेडलाईन्स. शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा ठरला खंत व्यक्त करणारा सोहळा. विविध नेत्यांनी आपापल्या भाषणातून पवार साहेब पंतप्रधान न झाल्याची खंत बोलून दाखवली. पुणे बंगळुरू महामार्गावर बसला अपघात. बस उलटून अपघातात 3 जण ठार, 7 जण जखमी. सोमवारी पहाटे झाला अपघात. इमारतीची सीमा भिंत खचल्याने पूर्णा नगरमध्ये घबराट. भूकंपासारख्या आवाजामुळे रहिवासी घाबरले. नाताळच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडकर सज्ज झाले. नाताळनिमित्त पिंपरी कॅम्प बाजारपेठ फुलली. आणि चिंचवडच्या सत्कार सोहळ्यात पवारांची चौफेर बॅटिंग. कला, क्रीडा, नाट्य, साहित्य क्षेत्रातही पवारांची पॉवर. आता पाहूयात सविस्तर बातम्या. शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा हा शरद पवार यांना पंतप्रधानपद न मिळाल्याबाबत खंत सोहळाच ठरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण विविध नेत्यांनी आपापल्या भाषणातून पवार साहेब पंतप्रधान न झाल्याची खंत बोलून दाखवले. पुण्यातील रेसकोर्सवर हा सोहळा रविवारी पार पडला. याप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक सायरस पुनावाला, प्रफुल्ल पटेल, रामराजे नाईक निंबाळकर, धनंजय मुंडे, अजित पवार, डॉक्टर पतंगराव कदम तसंच विजयसिंह मोहिते पाटील, महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा एकमेव नेता अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देशात आज शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणारे अनेक नेते आहेत. आज अच्छे दिनचे स्वप्न दाखवलं जात असलं तरी पवार यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर कधीच पोहोचला होता असा उल्लेखही पटेल यांनी यावेळी केला. दरम्यान साहेबांच्या सल्ल्यानेच देशाचा विकास असं प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केलं. देशाला न लाभलेला पंतप्रधान म्हणून पवार साहेब ओळखले जातात. मात्र केंद्राच्या राजकारणात गेल्या 35 वर्षात झालेल्या प्रत्येक पंतप्रधानांसह विद्यमान पंतप्रधानही पवारांचा सल्ला घेत असल्याने देशाच्या विकासात पवारांचा मोठा वाटा असल्याचं धनंजय मुंडे यांनी न चुकता सांगितलं. तुकारामाच्या गाथेतला एक अभंग आठवला. भेटी लागे जीवा लागेली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. तुका मने मज लागेली सी भूक, दाहुनी श्रीमुख दावी देवा. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या या भक्तांचं प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन या ठिकाणी या कृतज्ञ सोहळ्यातून. कदाचित साहेबांच्या मनातली सल कुणी ओळखली असेल नसेल मला माहित नाही, पण कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत असताना एक गोष्ट नक्कीच आपल्या सर्वांच्या समोर सांगावीशी वाटते की पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पासून तृणमूल काँग्रेस वेगळी झाली. संबंध पश्चिम बंगालने ममताजींना राज्य दिलं. एकला ती सत्ता ममताजींच्या ताब्यात पश्चिम बंगालने दिली. तामिळनाडूमध्ये AIDMK मध्ये जयललितांच्या हातात संबंध तामिळनाडू राज्य दिलं. बिहारमध्ये JDUच्या हातात समतेच्या हातात राज्य दिलं. तुम्हाला येतो का फोन करतात कोणाला करतात? साहेबांच्या मनातलं एक अधुरं स्वप्न या कृतज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं इथं उपस्थित प्रत्येक भक्तांनी आपल्या मनात खूणगाठ बांधून घेतली पाहिजे की येणाऱ्या काळात हे अधुरं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि उभा महाराष्ट्र आदरणीय साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आपल्याला आणायचा. हीच खऱ्या अर्थानं कृतज्ञतेची शुभेच्छा आपल्याला होऊ शकते. याचं पश्चिम बंगालमध्ये होऊ शकतं, तामिळनाडूमध्ये होऊ शकतं, बिहारमध्ये होऊ शकतं. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आदरणीय साहेब गेलेले आहेत.
शकत नाही. कृतज्ञता व्यक्त करत परत जाताना प्रत्येकाने हा विचार करणं गरजेचं आहे. या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं एकीकडे आपण कृतज्ञता साहेबांची व्यक्त करत असताना हा संकल्पही आपल्या मनात घ्या आणि साहेबांना हात वर करून वज्रमुठ करून विश्वास द्या की हो, हा उभा महाराष्ट्र साहेबांच्या पाठीमागे येणाऱ्या काळामध्ये उभा करू, पहिला होता आणि भविष्यातही राहील. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या साक्षीने एवढंच सांग की 75व्या वर्षात अमृत वर्ष साजरा करत असताना हा कृतज्ञता सोहळा आपण साजरा करतोय. साहेबांची इच्छाशक्ती एवढी प्रबळ आहे की भविष्याच्या जगामध्ये इच्छाशक्तीची व्याख्या कुणाकडे द्यायची असेल तर पहिलं नाव साहेबांचं या ठिकाणी घ्यावं लागेल. साहेब तर शताशी होतीलच, फोटो सेंड कर बरं का नंतर. पण साहेब शताशी होत असताना साहेबांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी. हीच खऱ्या अर्थानं आज साहेबांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या मनात गोंगाट असेल. महाराष्ट्राची सर्वांगीण माहिती असलेला एकमेव नेता असा गौरव माजी मंत्री पतंगराव कदम यांनी आपल्या भाषणातून केला. महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात चौफेर वावर आणि प्रवास असलेले पवार हे महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत. शिवाय पवारांना राज्याचा इतिहास आणि भूगोल चांगल्या प्रकारे माहीत आहे, असा गौरवोद्गार माजी मंत्री पतंगराव कदम यांनी काढलं. त्यांच्या कारकिर्दीचा मी एक साक्षात्कार म्हणजे त्याला सर्व साथीदार माहिती आहे. पवार साहेबांना संसदसाठी जेव्हा तिकीट द्यायचा प्रसंग आला, सगळ्याच्या जीवनामध्ये संघर्षातूनच पुढे जावं लागतं. काही मंडळी भाग्यवान आहेत ते संघर्षाशिवाय मोठी. पुणे जिल्हा काँग्रेसनं बाळासाहेब गाड्यांचं नाव प्रपोज केलं. शरद पवार साहेबांना तिकीट द्यायचं नाही असा निर्णय झाला. यशवंतराव चव्हाणांचं महाराष्ट्रामध्ये अशी ताकद आणि अशी लोकप्रियता होते की झाडाचं पान हालायचं म्हणलं तर त्यांच्या परवानगीशिवाय 25 वर्ष महाराष्ट्रात हालत नव्हतं. त्यांनी पहिली यशवंतरावनी शरदरावांना संधी दिली. काकडे फॅमिलीचा दबदबा होता त्या परिसरात आणि जिल्ह्यात. तरुणांनी त्यांची इलेक्शन हातामध्ये घेतले आणि ते निवडून आले 67 साली. सगळ्यांनी सांगितलं हा पडेल. यशवंतराव म्हणाले डम्पिंग मेजॉरिटी असायची काँग्रेस, पडला तरी कमी होईल. पुढं 5 वर्ष विधानसभेत उत्तम काम केलं. पुढं ते कधीच पराभूत झाले नाही. 72 साली वसंतराव दादा प्रदेशाध्यक्ष, वसंतराव नाईक मुख्यमंत्री. इंदिरांच्याकडे गेले, इंदिराजींच्याकडून 20 लोकांची यादी घेऊन आली. यशवंतरावना भेटायला म्हणाले शरदचं नाव नाही. यशवंतरावने इंदिराजींना फोन केला, 21 नाव यांचं आलं आणि मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले. तेव्हापासून प्रवास करत करत चौफेर प्रवास, ज्यांना महाराष्ट्र उभा आणि आडवा माहिती आहे, महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे, महाराष्ट्राचा भूगोल माहिती आहे, असा दुसरा नेता महाराष्ट्रात आज नाही आहे. पहिल्यांदा मी दिल्लीला गेलो तेव्हा महात्मा गांधीच्या समाधीला गेलेलो. त्या समाधीवर अशी अक्षरे लिहिलेली आहे, राज्यकर्ता कसा असावा, शासनकर्ता कसा असावा, निर्णय घेताना सामान्य गरीब माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होईल ही दृष्टी ठेवून निर्णय घेणारा नेता असावा.
हे तंतोतंत शरदराव पवार साहेबांना लागतं अशा पद्धतीनं नाही. साहित्यामध्ये रस घेतला. नादो मानवर गदी मार्गदर्शनाला त्यांनी MLC केलं. खेळामध्ये लक्ष गाठलं. समाजवादी आणि पुरोगामी विचार नुसता बोलून चालत नाही. त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो. नागपूरच्या अधिवेशनावर रामगिरीवरती इन्फॉर्मल सगळ्या मंत्र्यांची मिटिंग त्यांनी बोलवली की आपल्याला मराठवाड्याच्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायचं. जवळजवळ सगळ्या मंत्र्यांनी विरोध केला. मराठवाड्यातले मंत्री म्हणले करू नका, सरकार आपलं जाईल. शरदराव साहेब म्हणाले सरकार गेले तर भेटतं आणि सरकार आमचं गेलंच. त्या निर्णयाने महिलांचे निर्णय घेतले. सुरुवातीला प्रफुल्ल सांगितल्याप्रमाणे प्रतिभाताई बहिणींनी पडद्याच्या आड राहून त्यांना ताकद दिली. कधी मिरवल्या नाहीत, कधी पुढे आल्या नाहीत. अशी गृहिणी नेत्याची गरज पाहायला मिळते. पुढं तारस पुनावाला म्हणाले त्यांच्या डायरेक्ट घरातल्या त्या अजितदादा आणि सुप्रिया पुढे येत आहेत. पण त्यांचे विचार हे घरचे त्यांचे झाले रक्तातले. पण त्यांच्या विचाराचे अनुयायी महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्यांचा विचार पुढे गेला पाहिजे. या नेत्यासारखं चौफेर प्रगती झाली पाहिजे. आणि मग ते दिल्लीला गेले, संरक्षण मंत्री झाले. तेव्हा मला खूप आनंद झाला. मला परमेश्वराला प्रार्थना करायची आहे या महान नेत्याकडून समाजाच्यासाठी, देशासाठी, राज्यासाठी आणि गोरगरिबाच्या हितासाठी त्यांना उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना करू. जात धर्म बाजूला ठेवून भाईचारा जपण्याचे, गरिबांच्या कल्याणाचे पवारांचे धोरण सगळ्यांनी स्वीकारावे असे आवाहन याप्रसंगी छगन भुजबळ यांनी केले. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पवार नेहमीच आग्रही असायचे. त्यांनी राजकीय विरोध पत्करून मराठवाडा विद्यापीठाचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामांतरण केल्याचाही उल्लेख भुजबळ यांनी केला. समाजातील वंचित घटकासाठी मंडल आयोग लागू करून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवून दिले. समाजकारणात तसंच राजकारणात जात धर्म न आणता भाईचारा जपण्याचं काम पवार साहेबांनी खुबीने केले अशी भावना भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली. पुढे जेव्हा आपण पाहतो त्या सगळ्या गोरगरिबांचे प्रश्न जे आहेत सोडवण्याचे जे आहेत ते बाळकडू कुठून मिळालं? ते बाळकडू घरातून मिळालं. अशा या पवार साहेब 75 वर्ष पूर्ण करतात. त्या जगन नियंत्याकडे माझी एकच मागणी आहे आणि विनंती आहे की आज लाखो लोक इथे जमलेले आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या, आमच्या प्रत्येकातला आयुष्यातला एक दिवस हा पवार साहेबांच्या आयुष्यात दे आणि त्यांना वर्षानुवर्ष या देशाची सेवा करण्याचं भाग्य लाभो. मगाशी मी जे सांगितलं ते सामाजिक प्रश्न सोडवण्याचं बाळक. पवार साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून आले आणि मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो, जालन्याला एक पुढील सभा झाली आणि आम्ही सगळ्यांनी मागणी केली की पवार साहेब मंडळ आयोग लागू करा. 300-400 जे लहान जमाती आहेत त्यांना आरक्षण द्या. पवार साहेबांनी त्या मीटिंग मध्ये सांगितलं, भुजबळ 1 महिन्याच्या आत या महाराष्ट्रामध्ये या गोरगरिबांना न्याय दिल्याशिवाय मी राहणार नाही. आणि खरोखरच 1 महिन्याच्या आत राजकीय, शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्याचं काम हे पवार साहेबांनी केलं. आणि बांधवांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की ही गोष्ट सोपी नव्हती आणि दुसऱ्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला कदाचित ती जमली नसती. पण पवार साहेबांचे धैर्यदार हे असे निर्णय घ्यायला फार मोठी हिमालयाची छाती लागते. मगाशी सांगितलं, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं ठरलं.
फुल्यांचा वाडा देशाला अर्पण करण्यासाठी राष्ट्रपती शंकरदयाळजी शर्मा आले होते। SP कॉलेजवर लाखो लोक जमले होते आणि पवार साहेबांकडची मागणी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की होय, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिल्याशिवाय राहणार नाही 1 महिन्यात। पवार साहेबांनी सगळ्या मंत्र्यांना जवळ केलं आणि सांगितलं हे व्हायला पाहिजे। रामदास आठवले सुद्धा मंत्री होते या मंत्रिमंडळात, मी मंत्री होतो आणि सगळे म्हणायला लागले की हे त्या अडचणीचं होईल, पण पवार साहेबांनी सांगितलं काय होईल ते होईल, पण या महात्म्याला, या करोडो लोकांचा जो आत्मा आहे त्याला न्याय देण्याचं काम आपल्याला करावंच लागेल। आपण केलं नाही तर ते कोणी करणार नाही। काय होईल ते बेहतर, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचंच आणि पवार साहेबांनी ते नाव दिलं। एक तुम्हाला सांगतो मी, मगाशी पत्रकारांनी म्हणाले मी फक्त क्रॉस करायचं म्हणून नाही, पण ते राज्य जे गेलं ते केवळ याच्यामुळे नाही गेलं। त्यावेळेला 2 तंबू झाले होते काँग्रेसमध्ये, एक भाग वेगळा आणि दुसरा भाग वेगळा, आणि त्या काँग्रेसचे फार मोठे जे 2 एकमेकाच्या विरुद्ध लढाई झाली त्याच्यामध्ये फार मोठं नुकसान झालं। पण सांगण्याचा उद्देश असा की हे निर्णय घेण्याचं जे आहे हिंमत, महिला आरक्षण पहिल्यांदा 33 महिला धोरण जे आहे पहिल्यांदा 95 सालामध्ये पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये राबवलं। त्या पोलिसांमध्ये सुद्धा हे आमच्या भगिनी दिसतात ना, हे पवार साहेबांनी जे धोरण राबवलं त्याचा परिपाक का नाही ते, आणि त्याच्यानंतर 33% नको 50% जर महिला समाजात आहे तर 50% आरक्षण दिलं पाहिजे, हे 2 वर्षापूर्वी पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि आमच्याकडून करून घेतलं, त्याला सुद्धा मोठी हिंमत लागते। सध्याची राज्यातील आणि देशातील परिस्थिती पाहता माणसं आणि संस्था उभं करण्याची गरज आहे। गरजवंतांना मदत करण्यात सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन आपल्या सत्काराला उत्तर देताना शरद पवार यांनी केलं। हे हात उद्ध्वस्त करण्यासाठी वापरायचे नसतात, हे हात दोन्ही हातांनी माणसं आणि संस्था उभं करण्यासाठी वापरले नसतात। आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे। या ठिकाणी उल्लेख केला गेला कोणाच्या भाषणामध्ये, आज महाराष्ट्राचा काही भाग संकटामध्ये सापडला, दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची अडचण। मध्यंतरी मी मराठवाड्याच्या जिल्ह्यात जाऊन आलो। लातूर सारख्या गावामध्ये 15 ते 18 दिवस प्यायचं पाणी मिळतं, 15 दिवसातनं एकदा पाणी मिळतं। मनमाड सारख्या शहरामध्ये 14-15 दिवसातून एकदा पाणी मिळतं। परभणीला रोज पाणी मिळत नाही। अनेक अशी गावं आहेत, महत्वाची शहरं आहेत, आज त्या ठिकाणी पाण्याच्या संबंधीची टंचाई निर्माण झाली। तुम्ही बघूया आपली जबाबदारी ही आहे, तुला महाराष्ट्राचा विचार कर, महाराष्ट्राचा ऐक्याचा विचार कर, महाराष्ट्राच्या माणसाच्या भल्याचा विचार कर आणि समाज जीवनामध्ये काही महत्वाची कामगिरी करण्याच्या संबंधित स्वप्न वगैरे ओळखतो। या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की या वेळेला संकटात सापडलेल्या मराठवाड्याच्या माणसावर संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे। हा पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, तरुण मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न, या सगळ्यामध्ये आपण पाठीशी वळून या महाराष्ट्रात एक संघत्व हे प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे। आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सहकारी मित्रांना आग्रहाची विनंती करतो की ठीक आहे, तुमचा आग्रह होता की आपण पुण्यामध्ये असा सोहळा करूया। माझी इच्छा असो अथवा नसो, तुमच्या आग्रहाचा मी सन्मान केला। आता माझ्या शब्दाचा तुम्ही सन्मान करा आणि माझा शब्द तुमच्या पुढे एवढाच आहे की आता हे सत्कार सोहळे बंद करूया आणि दुष्काळग्रस्त माणसाच्या डोळ्याचे अश्रू हे पुसण्यासाठी आपण काम करूया। तेवढ्या एका कामाच्यासाठी पुढचे 6 महिने अवघड कष्ट घेण्याची। इमारतीची सीमा भिंत खचल्याने पूर्णा नगरमध्ये घबराट पसरली।
भूकंपासारख्या आवाजामुळे रहिवासी घाबरले, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने पूर्णानगर येथील भूखंड बांधकाम व्यावसायिकांना विकले आहेत. या भूखंडांवर बांधकाम व्यावसायिकांनी गृहबांधणी केली आहे, तसंच सदनिकांची विक्रीही केली आहे. नाशिक येथील एका बांधकाम व्यावसायिकाने असाच एक भूखंड घेत त्यावर मीरा हाईट्स नावाची इमारत 7 वर्षांपूर्वी उभारली. या इमारतीत 18 सदनिकाधारक राहतात. शनिवारी रात्री 10च्या सुमाराला मीरा हाईट्स सोसायटीची सीमा भिंत मोठा आवाज होत खचली. बाजूला मोठा खड्डाही पडला. या घटनेबाबत इमारतीच्या रहिवाशांनी KB9 मराठीला माहिती दिली. ये शनिवार को हुआ है, रात को 10 साढ़े 10 बजे के बीच में. तो मैं वो टाइम में घर पे नहीं था. घर से मुझे कॉल आया कि ऐसा हो गया है. तो मैं करीब 11:30 बजे इधर आया तो देखता हूँ तो पीछे का कंपाउंड गिर गया है और कंपाउंड के अंदर जितना भी भराव मिट्टी डाला था वो सब नीचे निकल गया है. तो कंपाउंड से देखेंगे तो 15 से 20 फीट अंदर तक नीचे का मिट्टी सब निकल गया है. और एक जगह पे तो ऐसा हुआ है कि पिलर तक आ गया है. तो हमें मालूम नहीं अब पिलर कितना नीचे तक गया है. इसकी वजह क्या हो सकती है? इसका वजह ये हो सकता है कि जो क्वालिटी नॉर्म्स मेंटेन करना चाहिए बिल्डिंग बांधते टाइम, जो स्टेज वाइज प्राधिकरण ने इंस्पेक्शन करना चाहिए, वो सब काम हुआ नहीं है. तो कैसे भी बिल्डर ने बांध दिया है और हमें बेच दिया है. हमारा तो जिम्मेदारी नहीं बनता है ये सब देखने का. ये तो प्राधिकरण तो अप्रूव्ड ये है, तो हम वो सिक्योर पॉइंट ऑफ व्यू यहाँ पे लिया हुआ है. तो आज हम मेहनत से कमा के घर लिया है, अभी वो घर रहेगा नहीं रहेगा इसका ही पता नहीं है अभी हमें. तो हमें बहुत चिंता हो रहा है इसका. शनिवारच्या दिवशी रात्री आमच्या इथे अचानकपणे मीरा हाईट्समध्ये मागच्या भिंतीच्या भिंत पडली म्हणून दुखाचा आवाज आला. जाऊन बघतो तर मागची जी कंपाऊंड वॉल आहे ती पूर्ण पडलेली होती. त्याचा आतला जो भाग आहे तो पोघरून बाहेर निघालेला होता आणि अशा प्रकारे एकदम त्याच्यामुळे सगळं मग आमच्या सोसायटीमधले मीरा हाईट्स आमच्या सोसायटीचं नाव आहे, याच्यामधले श्री काळे साहेब, श्री साधारण ही घटना किती वाजता घडली? यांना बोलवलं. साधारण ही घटना किती वाजता घडली? 10च्या सुमारास रात्री. काय कारण असू शकतं असं तुम्हाला वाटतं? तर आतमध्ये त्याच्या जे पूर्णपणे मजबूत नव्हता, ते जे कोबा जे केलेला आहे तो मजबूत नव्हता, हे त्याचं कारण आहे. आणि त्याच्यामुळे त्या भिंतीवर लोड येऊन ती भिंत पडली. नमस्कार, मी मीरा हाईटमधनं काळे हनुमंत बोलतो. शनिवारी रात्री 10 साडेदहाच्या दरम्यान एक मोठा आवाज झाला. आमच्या मागच्या बाजूच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूची जी समभिंत आहे ती पडली असं आमच्या निदर्शनास आलं. आमच्या पूर्ण बिल्डिंगमधले सर्वजण खाली आलो. आम्ही घाबरलेलो होतो फार मोठा आवाज झाला. आणि मग आमच्या असं लक्षात आलं की भिंत पडलेली आहे. त्या भिंतीची हाईट जवळपास 20-25 फूट खालनं वरपर्यंत होती. त्या निष्पुष्ट बांधकामामुळं ती पडली असं आम्हाला वाटतं. ही सोसायटी साधारण कोणत्या बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेली? पाटील नावाचे, चेतन पाटील नावाचे ग्रस्त आहेत. ते प्रॉपर नाशिकचे आहेत. कसल्या प्रकारचं नुकसान वगैरे काही झाले का? वैयक्तिक काही असं मानहानी वगैरे काही झालेलं नाही आहे, पण भिंत पडलेली आहे. काय नाही, भूकंपासारखा आवाज आला, भिंत कोसळली. मग आम्ही सगळे धावपळ करत बाहेर आलो. पाहिलं तर का पूर्ण अर्धी भिंत कोसळून गेलेली होती आणि नळाची नासधूस झाली. पाण्याच्या टाकीला क्रॅक गेलेला आहे. नळाचे संपूर्ण पाईप तुटलेले आहे. अशा प्रकारची नुकसानी झाली. आमचा जीव अगदी आदर आहे आता. उस दिन रात को खाना खा के टीवी वगैरह देख के बैठे थे, धड़ करके आवाज़ आया. हमने सोचा पतरे के ऊपर कुछ तो गिरा है, ऐसा ज़ोर से आवाज़ आया. जाके देखा तो कंपाउंड पूरा गिर गया था. वो पीछे साइड पे पूरा खाली है, उधर से पूरा पानी 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 से भरा हुआ है. इसके वजह से वो वस्ती लेके और कुछ तो हुआ, फट करके गिर गया. पूरा आधे से भी ज़्यादा गिर गया है कंपाउंड. आवाज आल्यानंतर काय भूकंपासारखं वाटलं. आणि कसं लहान मुलं पण खेळतात नाही इथं, लहान मुलांना पण त्रासच आहे. सगळं सारखं त्यांना सांगावं लागतं की बाबा इथं एवढा भाग असं झालेला आहे. आणि आम्हाला कुठंतरी हलवण्यात येणार आहे असं म्हणल्याबरोबर म्हणजे आम्हाला पण भीती वाटायला लागली. कुठं जायचं आपण आता, कुठं राहायला पण जागा नाही, कुठं हे करायचं. किती वर्षापासून राहते आपण? आम्हाला झाले 8-10 वर्ष झाले. 8 वर्ष झाले ते. इमारतीतील रहिवाशांनी दुर्घटनेची तक्रार नगरसेवक दत्ता साने यांच्याकडे केल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसंच अग्निशामक दलालाही पाचारण केले. तुर्तास इमारतीला कोणताही धोका संभवत नसल्याचं जाणकारांनी सांगितलं.
तर बांधकाम व्यावसायिकाने सीमा भिंत बांधताना काळजी घेतली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला. वर्षभरापूर्वी याच परिसरातील एका इमारतीच्या सीमा भिंतीचा पाया खचल्याने ती कोसळली होती. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमस अर्थात नाताळ या सणाच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडकर सज्ज झाले असून विविध आकर्षक भेटवस्तूंनी बाजारपेठा गजबजलेल्या दिसतात. केक, पेस्ट्री, नवीन कपडे, सेंट, मेणबत्त्या, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसते. यावर्षी नाताळचं आगमन शुक्रवारी होत आहे. शुक्रवार हा ख्रिश्चन बांधवांसाठी पवित्र वार समजला जातो. नाताळ येतो तो सर्वांसाठी आनंद, सुख, समृद्धी, उत्साहाची पर्वणी, प्रभू येशूचा दिव्य संदेश घेऊनच. याचबरोबर रेनडिअरनी जुंपलेल्या बग्गीतून येणाऱ्या सांता क्लॉजकडून काय गिफ्ट मिळणार याची उत्सुकता बच्चे कंपनीबरोबरच मोठ्यांनाही असते. पिंपरीतील कॅम्प परिसरात ठिकठिकाणी सांता क्लॉजच्या टोप्या, कपडे, ख्रिसमस ट्री, बग्गी अशा वस्तूंची रेलचल दिसते. ही ट्री सजवण्यासाठी लागणाऱ्या डेकोरेशनच्या साहित्याची खरेदी सध्या सुरू आहे. यामध्ये इलेक्ट्रिक दीपमाळा, चांदण्यांची माळ, फुगे, जिंगल बेल्स, रंगीबेरंगी पताका आदींचा समावेश आहे. अनेकदा पाईन वृक्ष आपल्याकडे भरपूर प्रमाणात मिळत नाही, म्हणून अनेक जण विविध वृक्षांच्या डहाळ्या एकत्र घेऊन ख्रिसमस ट्री तयार करतात. ट्री सजवला की आजूबाजूला पणत्या लावतात. हे ख्रिसमस ट्री 70 रुपयांपासून अगदी 8 ते 9 हजार रुपयांपर्यंत आहेत. सजावट साहित्यही 10 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. क्रिसमसचं कसं आहे, आता जास्त शाळेत सांगतात मुलांना ट्री घ्यायचे, त्याला डेकोरेट करायचे आणि काय ते शाळेला ॲक्टिव्हिटी देतात, ते आता जास्त उत्साह असतात मुलांना. नवीन व्हरायटी काय? नवीन व्हरायटी यामध्ये स्टारमध्ये चांगले नवीन व्हरायटी आलेले काय ते जास्त करून तर ते जीजस, सॅन्टा क्लॉजचं त्यांचे स्टार चालतात आणि यावेळी ते डेकोरेशनमध्ये मोठे मोठे थर्माकोलचे असले कटिंग येतात आणि असे जे पेपरचे कटिंग येतात ते जास्त चालतात. आता गिफ्ट द्यासाठी पण चालतात क्रिसमसमध्ये आणि लहान मुलांना ते ॲक्टिव्हिटी करायला पण शाळेत चालतात. जे असतात 2-3 वर्षांनी जे रेट आहे ते कॉन्स्टंटली ते चाललं आहे, रेट काय वाढलं नाही. शरद पवार नावातच पॉवर असलेली ही पॉवरबाज व्यक्ती. एक दिग्गज राजकीय नेता म्हणून सर्वांना परिचित असलेल्या शरद पवारांनी चिंचवडमध्ये आपल्यातल्या रसिक व्यक्तिमत्वाची ही ओळख सर्वांना करून दिली. मी रात टाकली आणि आला नाही तर तुम्ही जाता अशा गाण्यांच्या ओळी गुणगुणत नाटकं, साहित्य, लावणी, क्रिकेट अशा विविध क्षेत्रातील आठवणी दिलखुलासपणे सांगत पवारांनी चौफेर बॅटिंग केली. सोबतच पिंपरी चिंचवडमधील दिग्गज राजकीय नेत्यांना चिमटे काढत त्यांची ही विकेट घेतली. निमित्त होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 75 निमित्त आयोजित विशेष गौरव सोहळ्याचं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित या विशेष गौरव सोहळ्यात ज्येष्ठ गायक, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, नाट्य अभिनेते जयंत सावरकर, बाळ कर्वे, लोककलावंत कलाबाई काळे नगरकर, क्रिकेटपटू व भारताचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रथम महापौर माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. चिंचवड गावातील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमास मोहन जोशी, दीपक करंजीकर, लता नार्वेकर, भाऊसाहेब भोईर, राजेश कुमार सांगला, कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकरांबरोबरच सर्व मंगेशकर कुटुंबियांचे संगीत क्षेत्रात अजरामर योगदान आहे. सूर्यचंद्र असेपर्यंत मंगेशकर कुटुंबियांची गाणी गायली जातील. मंगेशकर कुटुंबीय महाराष्ट्रात जन्माला आले हे आपले भाग्यच आहे. संसदेमुळे, कामकाजामुळे थकवा आला की आपण फ्रेश होण्यासाठी कायमच जैत रे जैत चित्रपटातील गाणी ऐकतो. त्यातही मी काट टाकली हे गाणं आपल्याला उर्मी देतं असंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थी दशेपासूनच युवक काँग्रेस पक्षात सक्रिय असलेले काँग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभा ब्लॉकचे अध्यक्ष गणेश लंगोटे यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 10 तारखेला होणाऱ्या प्रभाग क्रमांक 26 काळभोरनगर येथील पोटनिवडणुकीची उमेदवारीही त्यांना देण्यात आल्याचं पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी जाहीर केलं. पक्षाच्या खराळवाडी येथील कार्यालयात खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार, महिला आघाडी प्रमुख शैला मोळक, राजू दुर्गे, माऊली थोरात, विजय शिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश लंगोटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी लक्ष्मण कोंडे, सूरज माने, गणेश सेलार, जविहीर अँथोनी, कुमार लंगोटे, योगेश लंगोटे, उदय नामदे, दिनेश नामदे, प्रकाश नामदे, गणेश नामदे, मनोज नामदे आणि किरण नामदे आदी उपस्थित होते. गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेस पक्षात काम करत असलेले गणेश लंगोटे यांनी शहर NSUI युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आणि आता पिंपरी विधानसभा ब्लॉकचे विद्यमान अध्यक्षपद भूषवलं आहे. त्यांनी पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी संदीप बेलसरे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: उपाध्यक्ष संजय जगताप व विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, खजिनदार संजय ववले, प्रसिद्धी प्रमुख विजय खळदकर, संचालक नितीन बनकर, दीपक फल्ले, संजय आहेर, संजय सातव, शिवाजी साखरे, विनोद मित्तल, प्रवीण लोंढे, नवनाथ वायाळ, हर्षल थोरवे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट रमेश महाजन यांनी काम पाहिलं. वळूया पुढील बातमीकडे. मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर संघटनेच्या वतीने पिंपरीतील डॉक्टर आंबेडकर पुतळा इथं नागपूर विधान भवनावर काढलेल्या मातंग समाज आरक्षण मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या विरोधात रविवारी निषेध सभा घेण्यात आली. ही निषेध सभा संदीपान झोंबाडे, मारुती दाखले, प्रल्हाद कांबळे, सुरेश जोगदंड, गणेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. तसंच यावेळी शिवसेना शहर प्रमुख राहुल कलाटे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. आम्हालाही मातंग समाजाला वर्गवारीनुसार आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी करत आम्ही आमचे प्रश्न मांडायचे नाही का? पोलिसांचा मातंग समाजावर काही वैयक्तिक राग आहे का? असे प्रश्न यावेळी निषेधकर्त्यांनी उपस्थित केले. तसंच यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. अरे नीट सरकारचं करायचं काय? एक वडा दोन पाव, सरकार भाड खाव. एक वडा दोन पाव, अरे एक वडा दोन पाव, अरे एक वडा दोन पाव. विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या निषेध सभेत सहभागी झाले होते. या ठिकाणी आपल्या ज्या भावना आहेत, ज्या पद्धतीनं आपण राज्य सरकारचा आणि विशेष करून भाजपचा आणि देवेंद्र फडणवीसांचा निषेध केलेला आहे, त्या संपूर्णपणे आमच्या पक्षाचा पाठिंबा राहील असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि ज्या पद्धतीने हे सरकार काम करत आहे, केंद्रात असो राज्यात असो, नरेंद्र मोदींची हुकुमशाही पद्धती आता लपून राहिलेली नाही. आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा ज्या पद्धतीनं काम करतायत ते पूर्णपणे RSSच्या सांगण्यावरनं करतायत. या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी नाहीत असं माझं ठाम मत आहे. या देशाचा पंतप्रधान हा RSSचा प्रमुख मोहन भागवत आहे. आणि म्हणूनच नरेंद्र मोदींना परदेशाच्या दौऱ्यावर पाठवलं जातं आणि मोहन भागवतांना इथं काम करायला संधी दिली जाते या देशात. हे खऱ्या अर्थाने गमक आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्व जाती धर्मांच्या, सर्व गोर गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय सर्वांची मतं घेऊन हे सरकार सत्तेवर आलं. भोळ्या बाबड्या जनतेला फसवून यांनी मतं मिळवली आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र त्यांचा खरा चेहरा त्यांनी उघड या ठिकाणी केलेला आहे. हक्कासाठी आपण लढू शकतो. पण असं असताना तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या बांधवांवर त्या ठिकाणी लाठीचार्ज केला, अत्याचार केला, त्या अतिशय निषेधार्थ आहे. हे लोकशाही प्रक्रियेला खेळ बसवणार आहे. म्हणूनच सांगतो, त्या जातीयवादी जात्यांध शक्तीला आपण वेळीच या ठिकाणी पायाखाली तोडवलं पाहिजे. नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही मित्रांनो, तुम्हाला सांगू. कारण एक एक अजेंडा त्यांचा आता बाहेर यायला लागलेला आहे. हळूच मोहन भागवत आरक्षणाविषयी बोलतात. हे बोलणं म्हणजे काय, थोडक्यात टेस्ट करून पाहतात ते कशी रिॲक्शन, लोकांमधून प्रतिक्रिया काय येतात हे त्यांना चेक करायचं असतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी अशी घटना केलेली आहे, जी सर्वसामान्यांना, गरीबांना, आपल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना या ठिकाणी कवच कुंडल दिलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून. आणि जोपर्यंत घटना आहे, जोपर्यंत कवच कुंडल आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदी असो किंवा देवेंद्र फडणवीस असो किंवा कोणताही मायकलाल असो, कुणी या घटनेला हात लावू शकत नाही. कुणी तुमच्या आमच्यावर अन्याय करू शकत. की आता आपल्याला लढा आणखी तीव्र केला पाहिजे. राहुल कलाटेंना मला या ठिकाणी विनंती करायची की आपण सुद्धा आता सरकार विरोधात या ठिकाणी असंतोष व्यक्त करताय, परंतु तो आता कृतीत आणा आणि या सरकारचा पाठिंबा काढून घ्या अशी आमची नम्र विनंती आहे.
आज आपल्या देशाला जर प्रगती करायची असेल, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, तर या देशामध्ये सामाजिक सलोखा निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. आंतरजातीय शांतता आणि आंतरजातीय प्रेम वाढणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याकरता धर्मनिरपेक्ष विचाराचं सरकार या देशामध्ये सत्तेवर असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या ज्या काही भावना आहेत, ज्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी निश्चितपणे आपण सर्व मंडळी एकत्र येऊन लढू. आणि या फडणवीस सरकारच्या विरोधात त्याच्या दुप्पट द्वेषाने आपण आता यापुढे नागपूरच काय मुंबईच्या अधिवेशनात मोर्चा घेऊन जाऊ, असं मी आपल्याला सांगतो. या ठिकाणी सर्व समाजांनी, आज ही वेळ मातंग समाजावर आहे, उद्या ही वेळ कुठल्याही समाजावर येईल, तर अशा घटनेचा सर्व समाजांनी मिळून आणि सर्व वेळ मिळाल्यानंतर विचारूच आणि त्याला त्याची जागा दाखवून देऊ. यानंतर पालकांनी आपल्या मुलांना अभ्यासाबरोबरच खेळासाठीही प्रोत्साहन दिलं पाहिजे. खेळामुळे शारीरिक व्यायाम व मनोरंजनाबरोबरच मुलांमधील इतर गुणांचाही विकास होतो, असं मत शिक्षण मंडळाचे उपसभापती नाना शिवले यांनी व्यक्त केलं. थेरगाव येथील प्रेरणा माध्यमिक विद्यालयात क्रीडा स्पर्धा, विज्ञान व चित्रकला प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे मानद सचिव कांतीलाल गुजर, आंतरराष्ट्रीय योगपटू सलोनी जाधव, ब प्रभाग स्वीकृत सदस्य गोरखनाथ पाषाणकर, प्राचार्य यशवंत पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं संयोजन धनंजय साबळे, पांडुरंग दिवटे, भीमराज शिरसाट, अरुणा यशवंते, दिलीप माळी, कृष्णराव नायकरे, रमेश कदम, संजय शितोळे, अर्जुन शेटे व सर्व शिक्षकांनी केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत पवार यांनी केले. सूत्रसंचालन कृष्णराव नायकरे यांनी केले. रमेश कदम यांनी आभार मानले. दुर्गम भागात मूलभूत सोयी सुविधा पोहोचण्यासाठी वन संरक्षण कायद्यात बदल करण्यासंबंधीचे प्रायव्हेट मेंबर बिल खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत मांडले. भारताला स्वातंत्र्य मिळून 68 वर्षे पूर्ण झाली असली तरी अनेक दुर्गम ठिकाणी लोकवस्ती असलेल्या भागात रस्ते, लाईट व पाणी या मूलभूत गरजा येथील लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. अशा ठिकाणी स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून या भागांचा विकास केला जातो. परंतु अशा प्रकारची विकास कामे करत असताना वन विभागाकडून वन संरक्षण कायद्यातील वनांची तोडणी व इतर उद्दिष्टांसाठी वनभूमीचा वापर करायचा असल्यास केंद्र सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असते. प्रत्यक्षात असं लक्षात आलं आहे की कोणत्याही परवानगीशिवाय केंद्र शासनाकडे परवानगी घेण्यास प्रस्ताव पाठवला असता त्यासाठी अनुमती लवकर मिळत नाही. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कर्जत, खालापूर, माथेरान या भागामध्ये वन संरक्षण कायदा येत असल्याने नागरिकांना घरं बांधणं किंवा घरे दुरुस्त करणे शक्य होत नाही. त्याचबरोबर स्वतःची जमीन असून सुद्धा उत्खननही करता येत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी असून देखील संबंधित कायद्यात बदल होत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्या अनुषंगाने खासदार बारणे यांनी लोकसभेत वन संरक्षण कायद्यात बदल करण्यासंबंधीचे प्रायव्हेट मेंबर बिल सादर केले. कात्रज कोंढवा रस्त्यावरील उड्डाण पुलाशेजारील मोठी जलवाहिनी शनिवारी पहाटे फुटली. यामुळे रस्त्याला मोठं भगदाड पडलं. पहाटेची वेळ असल्याने मोठी दुर्घटना मात्र टळली. कात्रज कोंढवा रस्त्यावरील उड्डाण पुलाशेजारील रस्त्याखालून जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. या जलवाहिनीमध्ये हवेचा दाब निर्माण होऊन ती फुटल्याने रस्त्याला मोठं भगदाड पडलं आहे. या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते, परंतु ही घटना पहाटेच्या सुमाराला घडल्याने मोठी हानी टळली. जलवाहिनीची दुरुस्ती आता अंतिम टप्प्यात असून तातडीचा उपाय म्हणून या वाहिनीवर प्रेशर व्हॉल्व्ह बसवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील सेवा सदन शाळेच्या वसतिगृहातील 51 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याने रविवारी पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पेरुगेट पोलीस चौकीजवळील गोरे रुग्णालय व मंगेशकर रुग्णालयात काही विद्यार्थिनींना उपचारासाठी नेण्यात आलं. या सर्व विद्यार्थिनी 10 ते 20 वयोगटातील आहेत. पुण्यातील नामवंत सेवा सदन वसतिगृहात शनिवारी रात्री विद्यार्थिनींनी जेवण केल्यानंतर 51 विद्यार्थिनींना रविवारी पहाटे उलटी जुलाबचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 50 ते 51 विद्यार्थिनी रविवारी मळमळ, उलटी आणि जुलाबचा त्रास झाल्याचं सांगत होत्या. सेवा सदनचे स्टाफ यांनी तात्काळ 6 रुग्णवाहिका बोलून विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची व्यवस्था केली. 16 मुलींना घोले रोडजवळील MG हॉस्पिटल, 18 मुलींना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. मुलींची स्थिती सध्या स्थिर आहे. रात्री मुलींना जेवणामध्ये गवाराची भाजी, पोळी, वरण आणि भात दिला होता. पोलीस याबद्दल अधिक तपास करत आहेत.
वाचकांचा प्रतिनिधी म्हणून राजकारणी बोलावले तर काही हरकत नाही, असा उद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. प्रतिमा प्रकाशनतर्फे आयोजित प्रसिद्ध कवी फ.मु. शिंदे यांच्या फ.मु. शिंदे समग्र कविता खंड 1 या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभानंतर मुलाखतीत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले की साहित्य संमेलनात राजकारण्यांचा वावर यावर इतकी चर्चा केली जाते. यातले जाणकार असले तर बोलायला हरकत नाही, परंतु तेथे त्यांनी पदाचा आग्रह धरू नये. तसंच राजकारण्यांबद्दल पवार म्हणाले की आज सर्व पक्षाचे लोक एकत्र बसतात, नवीन एक्सपेरिमेंट करतात, नवीन पिढी विविध भाषीय साहित्याचा आग्रह धरते, हे चांगलं आहे असंही पवार म्हणाले. फ.मु. शिंदे म्हणाले की माझंच नाही तर अनेक साहित्यिकांच्या साहित्याचं वाङ्मयीन मूल्यमापन योग्य पद्धतीने झालं नाही. तसंच माझ्याकडे गंभीर कवितांकडेही रसिकांनी चांगल्या दृष्टीने पाहिलं, असंही मत शिंदे यांनी मांडलं. निवडणुकीचा अनुभव मी घेतला आहे. आपण किती प्रसिद्ध आहोत हे निवडणुकीला उभं राहिल्यावर कळतं, खरंच किती प्रसिद्ध ते पडल्यावरही कळतं, असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं. पुणे बंगळुरू महामार्गावर नेरलेजवळच्या भिवर्गी मळ्याजवळ बस उलटून झालेल्या अपघातात 3 जण जागीच ठार तर 7 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी पहाटे 4च्या सुमाराला घडला. मुंबईहून इचलकरंजीकडे निघालेली ही अपघातग्रस्त बस नाकोडा कंपनीची असल्याचं समजतं. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्ता दुभाजकाला धडकली व हा अपघात झाला. यात नवीन मुजावर सागर साळुंखे आणि कृष्णात पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील जखमींवर राजारामबापू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान चालकाचं बसवरील नियंत्रण नेमकं कशामुळे सुटलं याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला आहे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा ठरला खंत व्यक्त करणारा सोहळा. विविध नेत्यांनी आपापल्या भाषणातून पवार साहेब पंतप्रधान न झाल्याची खंत बोलून दाखवली. पुणे बंगळुरू महामार्गावर बसला अपघात. बस उलटून अपघातात 3 जण ठार, 7 जण जखमी. सोमवारी पहाटे झाला अपघात. इमारतीची सीमा भिंत खचल्याने पूर्णा नगरमध्ये घबराट. भूकंपासारख्या आवाजामुळे रहिवासी घाबरले. नाताळच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडकर सज्ज झाले. नाताळनिमित्त पिंपरी कॅम्प बाजारपेठ फुलली. आणि चिंचवडच्या सत्कार सोहळ्यात पवारांची चौफेर बॅटिंग. कला, क्रीडा, नाट्य, साहित्य क्षेत्रातही पवारांची पॉवर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा फक्त KB9 मराठी. नमस्कार.